श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. एक तरी ओवी अनुभवावी या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत होळी निमित्ताने आध्यात्मिक होळीची ही ओवी. चला तर मग ओवी अनुभवूया. वज्राग्नीची या ज्वाळी करुणी सप्तधातूंची होळी, व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील असून 50व्या क्रमांकाची ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून आपण आध्यात्मिक होळी समजून घेणार आहोत. अहो, इथे वज्राग्नी हा साधा अग्नी नाही आहे. वज्र म्हणजे इंद्राचे शस्त्र, जे सदैव अभेद्य, अडिग आणि तीव्र असतो. आणि अग्नी म्हणजे ज्ञान, तप आणि वैराग्य ह्यांच्यापासून निर्माण झालेला ज्वाला. अहो, वज्राग्नी म्हणजे अखंड तपस्येने पेटलेला ज्ञानाग्नी. तो बाह्य यज्ञ नव्हे तर अंतर्गत यज्ञ आहे. आणि इथे सप्तधातूंची होळी म्हणजे देहाची आहुती. संत म्हणतात, देहामध्ये असणारा जो अहंकार आहे, मी कोणीतरी किंवा माझे सर्वजण, मी आणि माझं, ही प्रवृत्ती जाळणे म्हणजे खरी होळी. देहाभिमान जाळणे म्हणजे खरी होळी. आणि भोग लालसेची इच्छा कमी होणे, तीव्रता कमी होणे, आसक्ती कमी होणे म्हणजे ती खरी होळी. ह्यालाच म्हणायचं खरं आध्यात्मिक होळी. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे प्राणाग्नी जागृत होणे म्हणजे खरी होळी. कुंडलिनी प्रबुद्ध होणे म्हणजे खरी होळी. देहशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी होणे म्हणजे खरी होळी. अहो, तेव्हाच सप्तधातू बंद न राहता ते आपले साधन म्हणतात. इथे व्याधींच्या शिसाळी म्हणजे भवरोग, त्याला म्हणायचं व्याधींच्या शिसाळी. इथे व्याधी म्हणजे फक्त शारीरिक रोग नव्हे तर काही आध्यात्मिक व्याधीसुद्धा आहेत. जसं की काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, भय आणि अज्ञान हे आत्मज्ञानाचे शत्रू आहेत. सद्गुरूंनी दिलेल्या नामचिंतनाद्वारे ज्या दिवशी ह्या सगळ्या आध्यात्मिक व्याधी जळून खाक होतील, त्याच दिवशी आपल्या जीवनामध्ये होलिका माता प्रसन्न झाली असं समजून घ्या. तीच खरी आध्यात्मिक होळी. आणि पूजिली यंत्रे म्हणजे हे बाह्य भागाची पूजा नाही आहे, ती अंतरीची पूजा आहे. होळीची पूजा ही अंतरीची पूजा आहे. देहाची पूजा न करता देहाला आत्मसाधनेचे यंत्र बनवणे म्हणजे खरी पूजा. अहो, श्रीमद भागवत पुराणातील प्रल्हादाचा दृष्टांत आपल्याला सर्वश्रुत आहे. जेव्हा प्रल्हादावरती त्याच्याच वडिलाकडून म्हणजे हिरण्यकशिपूकडून अनेक अत्याचार केले, त्यावेळी त्याला अग्नीमध्ये फेकलं गेलं. त्या अग्नीमधून होलिका माता प्रसन्न झाली आणि त्या भक्त प्रल्हादाचं तिथे रक्षण केलेले आहे. तेव्हापासूनच आपण होलिका मातेचं रक्षणार्थ पूजा आपण करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा देहावरचं होणारा जर अत्याचार घालवायचा असेल, देहाभिमान घालवायचा असेल तर अखंड नामस्मरण करावं लागेल. तेव्हाच ही होलिका माता आपल्याला प्रसन्न होईल. आणि म्हणूनच आपल्याला जर ही वज्राग्नी म्हणजे ज्ञान, तप आणि वैराग्य ह्याच्यापासून निर्माण झालेला ज्ञानाग्नी समजून घ्यायचा असेल, सप्तधातूंची होळी म्हणजे देहाभिमानाचा अंत करायचा असेल, आणि व्याधींचे शिसाळे म्हणजे वासना आणि विकार ह्याला नष्ट करायचं असेल, आणि आत्मसाधना म्हणजेच यंत्रपूजा जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला ब्रह्मलीन संतांना शरण जाऊन त्यांच्याकडून जी आत्मसाधना आहे ती जाणून घ्यावं लागेल. तर त्याच दिवशी आपल्या जीवनात खऱ्या पद्धतीची आध्यात्मिक होळी पेटली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि म्हणूनच जो देह जळून संपूर्ण नाश करण्याऐवजी देहभाव जाळून आत्म्याला मुक्त करणं, हीच तर खरी गूढ होळी आहे, हीच तर खरी तपस्वी होळी आहे. आणि यालाच आध्यात्मिक होळी म्हणतात. अहो, तुकोबाराय म्हणतात, दैन्य सुख आम्हा न येती जवळी, दहन हे होळी होती दोष. लोक होळीत शेणाच्या गौऱ्या लाकडं जाळतात. तुकोबाराय म्हणतात, मी होळीत माझ्यातले दोष जाळले
आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की माझ्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येतं नाही. संत जनाबाईंनी कशी होळी साजरी केली ती मानस होळी आपण समजून घेऊया. कराया साजरा होलिकेचा सण, मनाचे स्थान निवडिले, ऐशे ते स्थान साधने सरावले, भक्तीने शिंपिले केले सिद्ध. त्या स्थानी खळगा समर्पणाचा केला, त्यात उभा ठेला अहंकार एरंड. रचिलिया तेथे लाकडे वासनाची, इंद्रिय गोवऱ्याची रास भली. गुरुकृपा तेल रामनाम घृत, अर्पिले तयाता ऐसे केले. रेखिली भोवती सत्कर्म रांगोळी, भावरंगाचे मेळी शोभिवंत. वैराग्य अग्निशी तयाते स्थापिले, यज्ञरूप आले झाली कृपा. दिधली तयाते विषय पक्वांना होती, अनिक पूर्णाहुती षड्रिपू श्रीफळ. झाले सर्वभूत वैराग्य अग्नित, जाणव्या तेथ नुरले काही. वाळ्या म्हणे जनी व्हावी ऐशी होळी, जेणे मुक्तीची दिवाळी अखंडित. जनाबाईने सांगितलेल्या पद्धतीने आपण जर होळी साजरी केली तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आध्यात्मिक होळी साजरी झाली आणि आपल्यातले सर्व दोष जळून गेले असं समजायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ह्या होळीनिमित्त ओवीचे चिंतन इथे संपलं. जर आपल्याला हे चिंतन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायचा असेल तर हे व्हिडिओ इतर ग्रुपलाही शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण पाठवा.